माझ्या तमाम मराठी बहिणी भावांनो, मतदारांनो, गेल्या 10 वर्षाचा इतिहास तुम्हाला अनेकांनी सांगितलेला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मोदी शहा नावाचं सरकार अस्तित्वात असता कामा नये, ही जबाबदारी आमची सर्वांची आहे. आणि महाराष्ट्रात फडणवीस, तुम्ही जर इतिहास खंगाळला तर स्वातंत्र्यानंतर एवढे विषारी विचाराचे नेते कधीही देशाला लाभलेले नाहीत. आणि ते एवढे मस्तवाल झालेत की 400 पार. फडणवीस त्याचं पार चालू असलेलं सरकार त्यांच्याच विशेष सांगण्याप्रमाणे कपडे बदलून वगैरे रात्रंदिवस फिरून ते सरकार पाडलं आणि हे नवीन सरकार आलं आहे. त्या पार्ट्या फोडल्या. 10 वर्ष सगळं देश पातळीवर तेच चालू आहे. चांगली चाललेली सरकारं पाडायची आणि आपलं सरकार उभं करायचं. बाकीचं सोडा 15 लाख, नोटबंदी, GST, जेणेकरून तुमची चूल बंद होईल अशा प्रकारचं राजकारण या लोकांनी केलं. आपले सगळे उद्योग गुजरातला पाठवले, चांगले उद्योग. तेवढ्यासाठी हे सरकार आलं. हे रिक्षाचं सरकार आहे ना, 3 चाकाचं, तेवढ्यासाठी आणलं आणि सगळे उद्योग गुजरातला पाठवले पाण्यासकट. अशा परिस्थितीमध्ये आपली सर्वांची अर्धी मान कापलेली आहे, अर्धी मान शिल्लक आहे. आमचे तरुण मरायसाठी परदेशी नोकरी शोधतायत. आत्ता नवीन आकडेवारीप्रमाणे, बातम्यांप्रमाणे, युक्रेनमध्ये, रशियामध्ये युद्ध चालू आहे. तर रशियाच्या सैनिकाला मदत करायला आमचे लोक जात आहेत, आमचे तरुण पोरं जात आहेत आणि त्यांच्या डेड बॉड्या परत येत आहेत. गाझा आणि इस्रायलच्या भांडणात सुद्धा गाझाचे सगळे लोक इस्रायलने नोकरीतून काढल्यामुळं त्या नोकऱ्या आपली पोरं जाऊन घेत आहेत. जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही का असं करताय, तर इथेवर बेरोजगार होऊन मरण्यापेक्षा आम्ही काहीतरी आईवडिलांची व्यवस्था तरी करू म्हणून ती मुलं जात आहेत. मोदी आल्यापासून दरवर्षी करोडोपतीची देश सोडून जाण्याची संख्या किती आहे माहिती? अगदी छोटीशी आकडेवारी माझ्याकडे आहे की 2014 साली मोदी आल्यानंतर त्या काळात 1,29,30,000 लोक परदेशी गेले. हे जाणारे कोण आहेत? हे गरीब नाहीत, हे प्रचंड श्रीमंत लोक आहेत. तर ते म्हणतात की हे सकाळी उठल्यापासून आमच्या मागच लागतात. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाने असेल, GSTच्या नावाने असेल, आमच्या हात धुवून मागे लागतात उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत. ज्या शेस आमची संपत्ती असूनही आम्ही सुखाने राहू शकत नाही, तर आम्ही जातो परदेशात. असे किती आहेत? तर 10 ते 15 लाख लोक आहेत, दरवर्षी जात आहेत. 15 साली 1,31,000 गेले, 16 साली 1,50,000 गेले, 22चा आकडा आहे 2,25,000चा आहे. आणि आकडेवारी खरी देत नाही सरकार. याची नोंद व्हायला पाहिजे की बाहेर काय गेले आणि हे किती संपत्ती घेऊन गेले. लाखो करोडची संपत्ती घेऊन गेले. हे पळून गेलेले नाहीत, हे तुमच्या देशाची नागरिकता सोडून गेले. पळून गेलेले किती आहेत? तो एकट्या गुजरातमधले पळून गेलेले अमेरिकेने सरकारला कळवले की यांना सांभाळा, असे 22,300 गुजराती बिगर परवान्याचे अमेरिकेत घुसताना पकडलेत. हे का पळून जात आहेत? हा देशच राहण्यासारखा राहिला नाही. दुसरे एक आकडा आहे की 96,600 भारतीय ते देश सोडून गेले आणि तिकडे अडकलेत. म्हणजे ते त्या देशात पोचले नाही कारण परवानाच घेतलेला नाही. एक जाहिरात होती रेल्वेमध्ये, स्वीपर वगैरे खालच्या थरावरच्या नोकऱ्या, त्याची जागा होत्या 35,000. त्याला अर्ज आले 1,25,00,000. तेवढ्यावर थांबत नाही तर आमच्या देशाचे आज 10,000च्या उत्पन्नाच्या कमी असणारं देशातली संख्या 100 कोटी आहे. काय खात असतील, काय पित असतील ते.
हे जे 5 किलो धान्याचं तुमच्या मागं लावलेलं वटकन आहे ना, हे मोठा फ्रॉड आहे. आणि ते फ्रॉड उघड व्हायला समजा मनरेगात काम दिलं तर देशाची दरवर्षी लाखो कोटीची संपत्ती वाढते आणि शिवाय काम मिळतंय. कामच द्यायचं नाही, लोकांना घरात बसवायचं, त्यांची डोकी सडवायची, धर्माच्या नावाने, जातीयतेच्या नावाने, हिंदू मुसलमानच्या नावाने, लिंचिंगच्या नावाने, कुठल्याही मार्गाने तुम्हाला लोळं पांगलं करून ठेवायचं म्हणून धान्य द्यायचं. ते अशा परिस्थितीत मी तर भारतभर फिरतोय. काही मित्रांनी आग्रह केला की महाराष्ट्रासाठी सुद्धा काहीतरी करा. महाराष्ट्रात मी नागपूरमध्ये 5-6 महिने जाऊन राहिलो आणि सांगितलं, बघा जीवावर उदार होऊन आम्ही काम करतोय की या नागपूरमध्ये RSS नावाचं गटार आहे, त्याच्यामुळे देशभर डास होतात. तेव्हा RSS नावाचं गटार साफ करण्यासाठी मी इथं आलोय. गडकरी फडणवीस हे गडकरी बोलायला गोड आहे, तो स्वतःला अजातशत्रू म्हणतो. तुम्ही एक लक्षात ठेवा, खेड्यापाड्यात आपल्याला कळतं, जो अजातशत्रू स्वतःला म्हणतो तो कोणाचाच नसतो आणि सर्वात लबाड असतो. आणि फडणवीसचं तर विचारूच नका. भीमा कोरेगाव काय खोट्या केसेस लोकांना भरवायच्या, आत टाकायचं. एक अत्यंत गुप्त कहाणी आहे की हा लोकांना ब्लॅकमेल करतो, ईडीची धमकी देतो. फडणवीस हे अगदी जबाबदार माणसाने सांगितले, मंत्र्याने मला सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही, त्याला ईडी मिळतात. ही काय राज्यकारणाची पद्धत आहे का? एका नेत्याचं नाव घेऊन तो मला 100 कोटी मागतो म्हणून सांग, नाही तर तुला आत टाकतो. त्याला आत टाकला, तो वर्षभर जेलमध्ये होता. तर हे सांगायला खूप आहे. एका शब्दात सांगतो की आम्ही आज अशा उंबरठ्यावर आहोत. आत्ता बघा 2 ठिकाणी इलेक्शनचे कॅन्डिडेट परत घेतले. त्या कोणी उमेदवार परत घेईल का स्वतःचं नॉमिनेशन? त्याच्यामुळे काय इतिहास येतो आता येणार नाही. म्हणून येणारी आत्ता 3 फेज झाल्यात, 2 झाल्यात, 3री व्हायची. सावध राहा. कुठल्याही परिस्थितीत मोदी शहाला मतदान करू नका. हे आपले नंबर 1चे शत्रू आहेत. मोदी, शहा, फडणवीस आपले नंबर 1चे शत्रू आहेत. त्यांना जागा दाखवायची असेल तर त्यांना पाडण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं करा, मतदान करा. आपण आता नंतर जूनमध्ये भेटू. आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही, मी आता 83 वर्षाचा आहे, माझं तर काही बिघडत नाही, पण तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतील हे मी आज लिहून ठेवतो. जय शिवराय, जय भीमराय, जय भारत.